नितीन सुभाष कोळी सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या दुधगावचे सुपुत्र। कुपवाडच्या माछिल सेक्टरमध्ये गस्त घालणाऱ्या भारतीय लष्करी तुकडीवर झालेल्या पाकिस्तानच्या हल्ल्यात नितीन कोळी यांना वीरमरण आलं। शिक्षकांचं गाव म्हणून परिचित असलेल्या दुधगावमध्ये तब्बल 2200 शिक्षक तर जवळपास 30 जण सैन्यात कार्यरत आहेत। शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या नितीन यांचं शिक्षण दुधगावातच झालं। त्यानंतर 12वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर नितीन यांनी बहादूरवाडी इथल्या आदर्श करिअर अकादमीत सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलं। 2008 साली ते BSF मध्ये दाखल झाले। सध्या ते 153 बटालियन मध्ये कार्यरत होते। घरामध्ये 7 ते 8 हे व्यक्ती आहेत। त्यात 2 मुले आहेत, त्यांची पत्नी, आई वडील, आजोबा आणि सध्या मी दोघं। 12वी पास करून जो अकॅडमी बहादूरवाडी अकॅडमी जॉईन केला। तिथून पुढे लातूरला चौथी भरती लातूरला सिलेक्ट झाला। नितीन शहीद झाल्याचं वृत्त कळताच दुधगाव व शोककळा पसरली। गावातले सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले। कुपवाडा येथील मच्छिल येथे पाकिस्तानी हल्ल्यामध्ये BSFचे जवान नितीन कोळी हे शहीद झाले आहेत। कोळी हे शहीद झाल्याचं वृत्त त्यांच्या गावात समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे। संपूर्ण गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहेत, सर्व दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत। जोपर्यंत कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार होत नाहीत तोपर्यंत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीनं गावात कुणीही दिवाळी साजरी करणार नाही। नितीन यांचा 2010 साली संपदा यांच्याशी विवाह झाला होता। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे। नितीन यांच्या हुतात्म्यानंतर त्यांचं कुटुंबीय आणि मित्रांवर दुःखाचा डोंगरच कोसळलाय। नितीन हा आपला आमच्या गावचा एक सुपुत्र असल्यामुळे गावासाठी हे एक सगळं दुःख आहे। त्यासाठी गावानं जोपर्यंत त्याचा अंत्यविधी होत नाही तोपर्यंत त्याचे गाव बंद करण्याचं ठेवलेलं आहे। आणि उद्याचा रविवारचा जो बाजार आहे तो पण बंद केलेला आहे आणि दिवाळी वगैरे बी पूर्ण गावानं बंद केलेली आहे। नितीनची एक जिद्द होती की मी देश सेवेसाठी जावं आणि देशाची सेवा करावी। अखेर त्याने केलेल्या प्रयत्नाला यश आले। यश मिळाल्यासारखं त्याला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली हे त्याचं मोठं भाग्य समजत होता तो। आणि त्याच्या जाण्याने त्याच्या तरुण वर्गावर एक वेगळाच परिणाम झालेला आहे। त्या तरुण वर्ग पूर्ण दुःखाच्या छायेत आहे। नितीन कोळी यांच्या हुतात्म्यानंतर देशवासियांमध्ये संतापाचं वातावरण आहे। आणखी किती शूर जवान पाकिस्तानच्या हल्ल्यात गमावणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। त्यामुळे आता पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवण्याची मागणी जोर धरू लागलीय। रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।